असं भरलं वांग जर बनवलं ना तुम्ही तर तुमचं आहे ना भाजीच्या अगोदर भाकरी भरपूर संपल. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं भरलं वांग. तर भरली वांगी बनवण्यासाठी आपण अगोदर मसाला भाजून घेऊया. मसाला भाजण्यासाठी सर्वात अगोदर 2 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. असे चटचट आवाज येतोय. मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत. आता हे गॅस कमी करायचा आणि एका ताटलीमध्ये शेंगदाणे काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये ना 1 चमचा धने भाजून घेऊया. धने पण छान भाजलेले आहेत. गॅस कमी करायचा आणि याच्यामध्येच आता आपल्याला धने पण भाजलेले काढून घ्यायचे. आता भाजूया 1 चमचा पांढरे तीळ. तीळ भाजताना गॅस कमी करायचा आणि चटचट आवाज येतो ना तसा आपण तीळ पण भाजून घेऊया. तीळ पण छान भाजलेले आहेत. ताटामध्ये काढून घेऊया. खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. असं पातळ चिरून घ्यायचं खोबरं. खोबरं पण आपण व्यवस्थित भाजून घेऊ. म्हणजे खोबरं आपलं पटकन भाजलं जातं. अगोदर आपण तेल टाकलं ना कधी पण खोबरं नंतर भाजायचं शेवटी. मग धने तीळ पॅनला चिटकून राहतं. पण आपलं छान भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून टाकूया. सर्व असं एकत्र थंड करून घेऊ. आता हे सर्व भाजलेलं आपण थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं सर्व एकत्रच. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आता टाकूया थोडंसं अर्धा इंच आलं आणि 1 लसूण गड्डी सोलून घेतलेली. त्यासोबतच टाकूया थोडीशी कोथिंबीर. ही कोथिंबीर आहे ना आमच्या शेतातली आहे, त्यासाठी अशी दिसते बघा. छान ताजी कोथिंबीर आहे. आता हे सर्व जाडसर वाटून. इथं मसाला आपला वाटून झालेला आहे. लय बारीक पण वाटायचं नाही याला, असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. किती छान हा मसाला झालाय बघा. तुम्हाला जर सकाळी ऑफिसला ह्याला जायची जर गडबड असेल ना तर तुम्ही हा मसाला रात्री बनवून ठेवू शकता आणि सकाळी मस्त अशी चमचमीत भरल्या वांग्याची भाजी तुम्ही बनवू शकता. बघा हा फ्रीजमध्ये मसाला आहे ना 8 दिवस तरी राहतो. छान मसाला तयार झालेला आहे. इथं मी घेतलेले आहेत 1/2 किलो वांगी. ही वांगी आहे ना आमच्या शेतातलीच आहेत बघा. मस्त ताजी वांगी आहेत. अशी छान हिरवी वांगी असली ना तर ती चवदार पण लागतात बघा खायला. आपण वांगी चिरून घेऊया. आतमध्ये किडे वगैरे बघायचे. बघा किती छान स्वच्छ वांगे आहेत. असे किडे बघायचे आणि वांगी चिरून घ्यायची. चिरलेली वांगी आहे ना पाणी घ्यायचं थोडंसं एका भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ आणि चिरलेली वांगी अशी लगेच मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे वांगी काळी पडत नाही. बघा 4 वांगी मी इथं पाण्यामध्ये चिरून ठेवलेले आहेत. बनवून घेतलेला मसाला ताटामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद, 1/2 चमचा. एकदम थोडासा गरम मसाला आणि 1/2 चमचा घरगुती तिखट. कुठलं पण तिखट टाका साठवणीचं. आणि टाकूया चवीपुरतं मीठ. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. हा मसाला आपण व्यवस्थित वांग्यांमध्ये भरून घेऊया. मसाला दाबून भरायचा वांग्यांमध्ये.
असे वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. ती कढई ठेवलेली आहे. टाकूया 2 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की टाकूया जिरी. जिरी आपण वाटणामध्ये टाकली नव्हती, त्यामुळे मी इथं फोडणीला टाकलेली आहे. बघा, जिरी व्यवस्थित भाजून घ्यायची. आता ही आपण भरून घेतलेली वांगी ह्याच्यात सोडून अगोदर आहे ना वांगी छान तेलावरती परतून घ्यायची. असे थोडेसे डाग पडले ना वांगी परतताना, वांग्याची भाजी खायला छान चविष्ट लागते. आता आपण हा राहिलेला मसाला सर्व याच्यावरती टाकून घेऊया. गॅस कमी ठेवायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा, सर्व मसाला पण आपण वांग्यांबरोबर परतून घेतलेला आहे. आता भाजी बनवण्यासाठी ना कधी पण आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं गरम पाणी टाकायचं. आता इथे मी 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ही वांगी शिजायला आहे ना वेळ लागणार नाही. आपण वांगी पण छान परतून घेतलेली आहेत. थोडंसं मिक्स करून घेऊ. आपल्याला जशी भाजी बनवायची ना तसं पाणी, गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजी पटकन शिजते पण आणि भाजीला चव पण छान येते. आता झाकण ठेवून आपण 10 मिनटं भाजी मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया. तर भरली वांगी शिजायला ठेवलेली आपली 10 मिनटं झालेली आहेत. कशी मस्त भाजी शिजते ना अशी. छान आपली इथं भाजी शिजलेली आहे. वांगी पण आपली व्यवस्थित शिजलेली आहेत. मस्त इथं आपली भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आणि भाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. अशी मस्त चमचमीत भरलं वांग. असं भरलं वांग जर बनवलं ना तुम्ही तर तुमचं आहे ना भाजीच्या अगोदर भाकरी भरपूर संपल. बघा, मस्त वांग पण किती छान. आणि तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने भरलं वांग एकदा नक्की करून बघा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.